नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत राजमा चावल। त्यासाठी लागणारे साहित्य आहे राजमा, 3 मीडियम साइजचे कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीर, कसुरी मेथी, आले, लसूण। आता सुके मसाले पाहूयात। हळद, जिरे, हिंग, मोहरी, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, फोडणीसाठी तूप, मीठ ॲज पर टेस्ट, तांदूळ। याच्यात मी टेस्टप्रमाणे मीठ टाकलेले आहे। आता आपण हे सर्व कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत। राजमा, कांदे, टोमॅटो, लसूण, अदरक, थोडी कोथिंबीर, थोडीशी हळद, थोडीशी धना पावडर, थोडासा गरम मसाला, थोडंसं मीठ। आता ह्याच्यात 1 ग्लास पाणी टाकून हे 2 ते 3 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे। त्याच्याबरोबरच मी भात लावणार आहे। आता कुकरच्या मी 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे। कढई गरम झालेली आहे। त्याच्यात मी 1 चमचा तूप, थोडंसं तेल, तुम्ही स्किपही करू शकता, मोहरी, चमचा जिरे। मग अशी मी थोडीशीच हळद राजम्याबरोबर शिजताना टाकली होती। आता थोडी हळद, गरम मसाला, लाल तिखट, कोथिंबीर, एक पिंच हिंग, उरलेला सर्व गरम मसाला, कसुरी मेथी, मिनिटासाठी सर्व मसाले थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचं।
राजमा छान शिजलेला आहे. आता आपण याला फोडणी देऊ. टोमॅटोच्या साली काढून घ्यायच्या. आता हे टोमॅटो आणि कांदा आणि थोडेसे राजमे थोडे असे स्मॅश करायचे. असे केल्याने त्यातील थोडेसे राजमे क्रश झाल्याने रस्सा मिळून येतो. आता आपण याच्यात टाकूया सर्व राजमे. चवीप्रमाणे मीठ. कोथिंबीर. तर 5 ते 7 मिनिटं ही भाजी छान उकळू द्यायची. याच्यानंतर आपली रेसिपी खाण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.